नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सगळ्या ग्रहांमधले राजयोग आपले झाले बघून की जे पंचमहापुरुष योग आहेत. आता आपण जो बुध आहे, बुद्धीचा कारक, तो आपल्या कुंडलीमध्ये कसा आहे हे कसं बघायचं. मग तो त्याचं कारकत्व म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत काय आहे, तो आपल्या कुंडलीमध्ये चांगला आहे का वाईट आहे, याच्यासाठी आपल्याला बुध काय आहे हे बघायचं आहे. त्याच्यासाठी आधी एक तुम्हाला थोडासा प्रसंग सांगायचा आहे मला, कारण बुध हा विनोदाचा बादशाह आहे. आपल्याला सगळ्यांना बनवा बनवी पिक्चर आठवतोय. त्याच्यामध्ये अशोक सराफ भाड्याने राहत असतो सुधीर जोशीच्या बंगल्यामध्ये, आणि सुधीर जोशी त्याच्या बंगल्याच्या बागेमध्ये धोतर बितर नेसून काहीतरी काम करत असतो. आणि मामानी लाद घातली म्हणून मुंबईहून पुण्यात अशोक सराफकडे त्याचा मित्र सचिन पिळगावकर हा येतो. आपल्या मित्राकडे आपल्याला सहज जागा मिळणार असं त्याला, कारण ते खूप लहानपणापासून ते जीवसच्या कंठस्थ मित्र असतात. तर तो पत्ता शोधत येतो आणि त्याला हा काम करताना दिसतो. गेट उघडून सरळ आत येतो. आत आल्याबरोबर ओ कुठे निघालात कुठे असं त्याला सुधीर जोशी दरडावतो. त्याला वाटतं हा माळी काम करणार, हा कोण मला बोलणार. ओ माळी, ते सांगा जरा आत जाऊन, माझा मित्र इथे राहतो. कुणाला माळी म्हणतो रे, मी मालक आहे. त्याला बाहेर काढतो सचिनला. लगेच 2 मिनिटातच अशोक सराफ बाहेर येतो आणि त्याला अंदाज येतो की याला बाहेर काढलंय म्हणजे याच्याशी बोलण्यात अर्थ नाही आहे. कोण रे तुम्ही, तुला ओळखत नाही वगैरे, आणि मग त्याला पाठीमागच्या दाराने आत घेतो. म्हणजे हे जे प्रासंगिक विनोद आहेत ना, इथे बोलायची पण गरज नाही. नुसती ॲक्शन, कॅमेरा डोळ्यावर किंवा तुच्छतेने बघणं आणि निरुपद्रवी खोटं बोलणं, याच्यामधून जो विनोद निर्माण होतो, असा विनोदाचा बादशाह हा बुध आहे, जो वाचिक आणि लिखित दोन्हीही विनोदाचा कारक आहे. कुंडलीमधला बुध म्हणजे निसर्ग कुंडलीप्रमाणे आपण आधी सूर्यमालेतलं बघायला गेलो तर सूर्यमालेमध्ये सूर्य हा राजा, चंद्र ही सम्राज्ञी आणि बुध हा युवराज आहे. युवराज म्हणजे छोटं मूल, ज्याला मॅच्युरिटी आलेली नाही. बुध हा सर्वात छोटा ग्रह आहे आणि तो रवीच्या मांडीवर बसलेला आहे. त्यामुळे तो रवीपासून 28 अंशापेक्षा जास्ती लांब जातच नाही. आणि असं असून सुद्धा या बुधाचं कारकत्व प्रचंड महत्त्वाचं आहे. सगळ्याच ग्रहांचं महत्त्वाचं आहे, पण माणसाचा वेगळेपण प्राणीमात्रांपासून काय आहे, तर माणसाला बुद्धी आहे आणि बुद्धीला वाचा आहे. बोलू शकतो माणूस, कम्युनिकेशन करू शकतो आणि त्याच्या भाषेमधून तो लिहू पण शकतो. कुठला प्राणी लिहितो? जगात सर्व प्राण्यांना मेंदू आहे. हत्तीला पण मेंदू आहे, पण त्याला लिहिता येत नाही. आणि त्याची जी वाचा आहे तिला शब्द नाहीत, ध्वनीची वाचा आहे प्राण्यांची फक्त. त्यामुळे माणसामधला वेगळेपणा माणसाच्या बुद्धीपासून सुरू झालाय आणि या बुद्धीचा कारक आहे बुध. बुध काय काय दाखवतो तुमच्या कुंडलीमध्ये? पहिलं तर शिक्षण, त्यातलं गणित, बोलणं, लिहिणं, नवे कपडे, दागदागिने, मूर्ती, देवस्थळी यात्रा, देऊळ, व्यापार, वेद, आईचे वडील, त्वचा, दुःस्वप्न, ऋतू, गळा, डॉक्टर, लहान मुलं, मंत्रोच्चार, विष्णूची पूजा, भीती, नृत्य, धूळ, बाग, अथर्ववेद, मामा, रत्नपारखी. आणि या सगळ्या गोष्टींचा निर्णय चटकन घेणारा, कारण अतिशय कमी वेळामध्ये सूर्याभोवती त्याची एक प्रदक्षिणा होते. अजून बुध तुमच्या कुंडलीमध्ये काय दाखवतो हे एवढं तर जनरलमध्ये आहे. शिवाय आनंदीपणा, धीटपणा, ज्ञान, व्यापार, साहित्य, संगीत, लक्झरी, प्रणय, स्मरणशक्ती, कम्युनिकेशन, वाचा, बुद्धी, काय व्हायरॅलिटी, शहाणपण, किती गोष्टी सांगाव्या. मेंदूच्या विचार शक्तीची पॉवर म्हणजे बुध. शुभ बुद्ध असेल तुमच्या कुंडलीमध्ये, आता आपण आपल्या कुंडलीमधले ग्रह शुभ किंवा अशुभ याचे 5 प्रायमरी निकष मी तुम्हाला सांगितले. स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत, अशुभ ग्रहाबरोबर नाही, अशुभ ग्रहाच्या दृष्टीत नाही, अस्तंगत नाही, निचीचा नाही, मग हा बुध आणि कारक स्थानात शिवाय तर हा कुंडलीत शुभ आहे.
असा शुभ बुध इतक्या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. आणि तो निसर्ग कुंडलीप्रमाणे काय आहे तर मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी. मिथुन रास त्याची स्वरास आणि कन्या रास ही त्याची स्वरास, मूलत्रिकोण रास, 15 अंशापर्यंत उच्चीची रास. एवढं सगळं कारकत्व या बुधाचं या 2 राशींमध्ये अनुदित गोलार्धामध्ये आहे. का? कारण बुध हा युवराज आहे, कमी वयाचा आहे. मॅच्युरिटी त्याला 25 ते 35 हळूहळू येते. त्यामुळे उदित गोलार्ध जो प्रपंचानंतर परमार्थ करणार आहे, इथे हा फक्त दशमाचा कारक आहे. कारण दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे, त्याच्या मित्राचं म्हणजे शनीचं स्थान आहे. आणि इथे असलेला बुध हा चतुर्थाकडे बघतो, चतुर्थाचाही तो कारक आहे. बुध दशमस्थान हे व्यवहार ज्ञान आणि बिझनेसचं अर्थत्रिकोणातलं स्थान आहे. बुध हा व्यवहार ज्ञानाचा आणि व्यापार शास्त्राचा कारक आहे. म्हणून त्याचं चतुर्थ आणि दशम ही 2च कारक स्थान आहेत. मग हा बुध परमनंटली दुसऱ्याला काहीतरी पटवून देणं, कम्युनिकेशन करणं. तृतीय स्थानामध्ये हा मीडिया म्हणजे काय काय? आपलं ज्यांच्याशी काहीतरी संबंध येतो, हा संबंध कशामधून येतो? लिखाणातून येतो, बोलण्यातून येतो. आपण एकमेकांशी मैत्री करतो, याच्यामध्ये आपलं बोलणं हे खूप महत्त्वाचं नाही का? आणि आता कॉम्प्युटरचं युग आहे, हे बुधाचंच आहे. पण जेव्हा कॉम्प्युटर किंवा इंटरनेट नव्हतं तेव्हा आठवा, अगदी महाभारताच्या काळामध्ये श्रीकृष्णाला रुक्मिणीने प्रेमपत्र लिहिलेलं आहे. पहिलं प्रेमपत्र आहे जगातलं. म्हणजे आपल्या मनातले विचार दुसऱ्या माणसाच्या मनाला कळण्यासाठी माध्यम काय आहे? शब्द. हे माध्यम कशातून काम करतं? बोलून किंवा लिहून. म्हणजे धनस्थान वाचा, तृतीय स्थान हात आणि लिखाण या दोन्हीचा कारक ग्रह बुध. त्याच्यामुळे हा बुध लोकांच्या बरोबर बोलणं आणि आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं. तुम्हाला हे माहीत असेल की रास प्रत्येक राशीचाच माणूस विचार करतो, पण हे विचार कम्युनिकेट करण्यासाठी भाषेतूनच ते एकमेकाकडे पोहोचणार आहेत. पण कधी कधी तुम्ही बोलले किंवा लिहिले नाहीत तरी तुमचे विचार दुसरीकडे पोहोचतात. बघा अनुभव घेऊन. तुम्हाला असं वाटतं सकाळी एखाद्या मैत्रिणीची आठवण होते तीव्रतेने आणि 10 मिनिटात तिचा फोन येतो, अगो काय टेलिपॅथी आहे, मी आत्ता तुझाच विचार करत होते, काय मजा आली होती ना गेल्या वर्षी आपण या दिवशी भेटलो होतो तर. याला काय म्हणाल? विचार एकमेकांना पोचतात एकमेकांपर्यंत. हा विचार करणारा ग्रह कुठला? बुध. हा नर्वस सिस्टीमचा आणि मानसिकतेचा कारक आहे. आणि हा लहान मूल आहे. हा बलवान असेल तर माणसाला ज्ञानाची भूक असते. आणि हा तृतीय स्थान म्हणजे मिथुन राशीच्या स्थानाचा स्वामी आहे. तर तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे. त्यामुळे बुधाच्या राशीच्या लोकांना प्रवास करायला आवडतो. आणि प्रवास करताना बुध हा बुद्धिमत्ता आहे. त्याच्यामुळे उगाचच उच्छृंखलपणा करत काहीतरी हाय हू करत प्रवास करताय असं करत नाहीत मिथुन राशीची माणसं. प्रवास ती प्रवासात सुद्धा काही ना काही शिकत राहतात. म्हणजे कसं बघा, अशी कितीतरी माणसं असतात रेल्वेतून प्रवास करत असतील तर प्रत्येक स्टेशनला ती खाली उतरतात. प्रत्येक स्टेशनला. आम्ही जेव्हा माझी दोन्ही मुलं आणि माझे मिस्टर आणि मी आम्ही जायचो, दरवर्षी आम्ही खूप प्रवास करायचो, आम्हाला सगळ्यांनाच आवडायचं. पण म्हणजे ही गोष्ट जवळजवळ 30 वर्षापूर्वीची मी सांगते, 30-35 वर्षापूर्वी. तेव्हा एवढं स्वस्त एअरलाईन्स वगैरे हे प्रकरण नव्हतं. तेव्हा आम्ही म्हणजे बँकेत नोकरीला होते माझे मिस्टर. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा LTC घेऊन आम्ही प्रवास करायचो रेल्वेतून, तर मी आत बसलेली असायची आणि माझ्या मुलांना घेऊन प्रत्येक स्टेशनला बाबा खाली उतरायचे. आणि मग त्यांना ते पुढे जाऊन दाखवणार या इंजिनमध्ये काय असतं, मग तो गोळा कसा इकडून तिकडे जातात, मग हे ब्रेक कुठे असतात.
म्हणजे सतत ज्ञानाचा शोध घेणारी ही राशी आहे. मिथुन राशीचे होते मिस्टर माझे. त्याच्यामुळे तुम्हाला मिथुन राशीची माणसं फार पटकन ओळखता येतात. जी माणसं प्रचंड चौकस असतात, म्हणजे तो विषय त्यांचा असो किंवा नसो, नाविन्याची त्यांना प्रचंड आवड आहे. रुटीन आवडत नाही. का? कारण ही तृतीयातली रास आहे, काम त्रिकोणाची रास आहे, वायू तत्वाची रास आहे, कान हा अवयव दाखवणारी रास आहे. त्याच्यामुळे कानावर सतत वेगळं वेगळं ज्ञान पडत राहिलं पाहिजे, ही भूक असते त्यांना ज्ञानाची. त्याच्यामुळे मिथुन रास ही प्रचंड बुद्धिमत्ता दाखवणारी रास आहे. त्याच्याशिवाय दुसरं जे म्हणजे हे आधी मुळात इथे मिथुनेत बुद्धिमत्ता आहे, छोटे प्रवास आहे. अजून काय आहे तर ही मीडियाची रास आहे. मिथुन रास बुधाची ही कम्युनिकेशन आणि मीडिया. मीडियामध्ये किती परिवर्तन होत गेलंय बघा. आपण जेव्हा तरुण होतो तेव्हा कॉम्प्युटर पुण्यात आले होते आणि तेव्हा फ्लॉपी होत्या, फ्लॉपी, ज्याच्यामध्ये ज्ञान एकत्र केलेलं असायचं आणि ते कॉम्प्युटरच्या त्या CPU मध्ये घातलं की ते तुमच्या पडद्यावर दिसायचं. त्या फ्लॉपीमध्ये आधी वर्बॅटिमच्या मोठ्या होत्या, मग त्या छोट्या झाल्या, मग CDs आल्या, मग पेनड्राईव्ह आले. असं करत छोटं 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 होत कपॅसिटी मात्र प्रचंड वाढत गेली कॉम्प्युटरची. हा कॉम्प्युटर काय आहे? बुध आहे. का? कारण ज्ञान आहे. जिथे जिथे ज्ञान आहे तो सगळा बुध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे, रोबोटचं युग आहे. पण ह्यांच्यामध्ये जे चिप्स आहेत किंवा जे काही सूक्ष्म त्यांच्यामध्ये भरलेल्या ऑर्डर्स म्हणा, जे ज्ञान आहे, हे काय आहे? हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या यंत्राला स्वतःचा आहे का? तो माणसानीच भरला आहे ना त्याच्यात. म्हणजे परत माणसाच्या बुद्धिमत्तेचा तो मोठा आविष्कार आहे. बुध आणि राहूची जर युती असेल तर असे आविष्कार होतात. कारण राहू हा संशोधनाचा कारक आहे आणि बुध त्याचा परममित्र आहे. त्याच्यामुळे बुधाला ज्ञानाची प्रचंड भूक आहे आणि मीडियाचा हा कारक असल्यामुळे आता जे आपल्या फोनवर काय नसतं, इंस्टाग्राम असतं, लिंक्डइन असतं, फेसबुक असतं, व्हॉट्सॲप असतं, काय नाही आहे. आणि आता मी जी तुमच्या समोर येणार आहे ती कशामधून येते? यूट्यूबमधून. म्हणजे मी पण वापरला ना बुध माझ्याकडचा, असा आपण सहजपणे बुधाचा वापर करतोय रोजच्या आयुष्यामध्ये. आणि आपलं आयुष्य हा बुध त्याच्या बुद्धिमत्तेचा आपल्या बुद्धीमध्ये वापर करून आपल्याला प्रचंड सुखाकडे नेतोय. का सुखाकडे नेतोय? कारण हा कामत्रिकोणाचा स्वामी आहे. कामत्रिकोण काय आहे? ज्ञान घ्यायचं आणि ऐहिक सुखाकडे जायचं. दुसरा जो ग्रह आहे बुधाचा, हा आहे दुसरी रास जी आहे ती आहे कन्या. ही रास आहे 6ष्ठ स्थानामध्ये निसर्ग कुंडलीच्या, आपण ज्याला बेस कुंडली म्हणतो. 6ष्ठ स्थान काय आहे? अर्थत्रिकोण आहे. अर्थत्रिकोण म्हणजे पैसा मिळवण्याचा त्रिकोण. जन्माला आल्यानंतर साधनांबरोबर खेळताना पैसा हे मीडियम नसेल तर माणूस जगू शकतो का? आताच्या काळामध्ये पैसा हे मॅक्झिमम महत्त्वाचं मीडियम आहे. असं होत चाललंय की माणूस ते साधन आहे हे विसरलाय, त्यालाच सर्वस्व मानायला लागलाय. तो भाग सोडा. पण 6ष्ठ स्थानामधली जी कन्या रास आहे बुधाची, ही त्याची मूल त्रिकोण आहे आणि 15 अंशापर्यंत बुध या राशीमध्ये असेल तर तो उच्चीचा आहे. आपण भद्रयोग शिकलो बुधाचा. हा उच्चीचा बुध बहार आणतो आयुष्यामध्ये माणसाच्या. तो सगळ्या शास्त्रांचा कारक आहे. कामशास्त्राचा कारक आहे, मेडिकल सायन्सचा कारक आहे, बुद्धिमत्तेतनं निघणाऱ्या सगळ्या तत्वज्ञान विषयक लिखाणाचा कारक आहे, सगळ्या धर्मग्रंथांचा कारक आहे आणि लिहिलेल्या सगळ्या स्टॉक मार्केटचा पण कारक आहे. म्हणजे तो तुम्हाला धर्म पण शिकवतो आणि कर्म पण शिकवतो, कारण तो दशमाचा कारक आहे. म्हणून असा बुध बोलताना खूप ज्ञानी असतो, कारण वाचेचा कारक आहे.
लिहिताना तो खूप कम्युनिकेटिव्ह असतो, ज्ञान ग्रहण करणारा, अजून 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 ज्ञानाचा हव्यास धरणारा असतो. षष्ठामध्ये हा बुध सेवाभाव असतो. षष्ठातली सेवा बुधाची कसली आहे? बुध वकील आहे, बुध मंगळाच्या राशीत आला तर सर्जन आहे, बुध त्वचा आहे, बुध नर्वस सिस्टीम आहे, बुध रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, बुध पचन संस्था आहे, बुध वाचा आहे. काय नाही आहे बुधाकडे? सर्व पंचेंद्रियांना सुखावणारा बुध हा बुद्धिमत्तेमधून चांगलं चांगलं लिखाण, चांगलं चांगलं वाचन करतो. बुद्धिमत्तेमधून समोर दिसणाऱ्या दृश्याचं विश्लेषण करतो. बुद्धिमत्तेमुळे जे आपण खातोय त्या खाण्याच्या गोष्टींमध्ये काय आहे याचं सायन्स लिहितो. बुध हा आपल्या कानामधून उत्तम संगीत ऐकणारा संगीताचा तज्ज्ञ आहे आणि आपल्या व्होकल कॉर्डमधून बोलणारा वाचेचा कारकही बुधच आहे. असा आपल्या पंचेंद्रियांमध्ये त्याचा सगळा वावर आहे. आणि तो हाताचा कारक आहे, कारण ते तृतीय स्थान आहे. खांद्यापासून बोटापर्यंतचा हात आणि कान हे सगळं बुध आहे. त्यामुळे वर्तमानपत्रीय लिखाण, सगळं लिखाण बुध आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रगतीला कारक असणारी बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेचा आविष्कार हा सगळा बुध आहे. म्हणजे आपल्याला कळलं की बुध हा किती महत्त्वाचा ग्रह आहे. आता आपण शिकणार आहोत प्रत्येक राशीमध्ये बुध काय करतो. आता आपण बघूया आपल्या कुंडलीमध्ये, प्रत्येकाच्या कुंडलीत वेगवेगळ्या राशीमध्ये बुध असणार. आपण आधी ओळीने 12 राशीमध्ये बुध काय करतो हे बघूया. आपल्याला बुधाचं कारकत्व म्हणजे बुध काय आहे, बुधाचा स्वभाव कसा आहे, बुध कसं काम करतो हे तर कळलंय. मेषेमध्ये जर कुणाच्या कुंडलीत बुध असेल तर कुठलाही ग्रह कुठल्याही राशीत बघताना मेन काय बघायचं असतं तर ही रास निसर्ग कुंडलीत कुठल्या स्थानातली आहे, हिचा त्रिकोण कुठला आहे, हिचं तत्व कुठलं आहे, हिचा जो स्वामी आहे तो आणि जो ग्रह आपण बघतोय यांचं एकमेकांशी नातं काय आहे, एवढं बघितलं की बास आहे. आता मेष राशीमधला बुध आपण बघतोय तर मेष राशी अग्नितत्वाची रास आहे. निसर्ग कुंडली आपण बेस धरतो. निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानातली रास आहे. प्रथम स्थान काय दाखवतं? मेंदू, डोकं, रक्ताभिसरण, समोर दिसणारे चेहऱ्यावरचे अवयव, हे मेष रास निसर्ग कुंडलीत प्रथमात आहे म्हणून. मग मेषेतला बुध काय आहे तर मेष राशी मंगळाची रास आहे. त्यामुळे मेष राशी कायमच प्रत्येक गोष्ट घाईकुतीला येऊन करणारी रास आहे. अतिशय एनर्जेटिक, प्रचंड उत्साही आणि लीडरशिप दाखवणारी असल्यामुळे पटकन वाद घालणारी आहे. प्रत्येक गोष्टीची रिॲक्शन ही मेषेची फार फास्ट असते. म्हणून उत्साही, एनर्जेटिक, मनाने वाद करणारे, अस्वस्थ मनाचे. आणि मेष सिंह धनु या तिन्ही अग्नितत्वाच्या ज्या राशी आहेत ना, यांना हळूहळू कुठलंही काम करता येत नाही. यांचं चालणं फास्ट, बोलणं फास्ट, उठणं फास्ट, लिहिणं फास्ट, सगळं फास्ट. त्याच्यामुळे हाताला सतत काम लागतं त्यांना. धीराने, एकाग्रतेने, एका जागेवर जमतच नाही. स्वतःच्या मर्जीने काम करणारे आहेत. आणि मंगळ हा सेनापती आहे, तो फक्त राजाच्या आज्ञा पाळतो. त्याच्यामुळे दुसऱ्यांनी आपल्या कामाच्या सूचना केल्या हे त्यांना अजिबात आवडत नाही. खूप गोष्टी मनात असतात कारण यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे. त्यामुळे यांना खूप काय काय करायचं असतं पण वेळच कमी पडतो. पुढे आपल्या वृषभेमधला जो बुध आहे हा वृषभ राशीमध्ये म्हणजे अर्थ त्रिकोणामध्ये आहे. अर्थ त्रिकोणामधला बुध आणि हा याचं तत्व पृथ्वी तत्व, हा जमिनीवर पाय घट्ट रोवलेला. मेष राशीचा स्वामी मंगळ, वृषभ राशीचा स्वामी शुक्र, या दोघांची एकमेकांच्या मध्ये शत्रुता आहे. आणि वृषभेत शुक्राच्या राशीमध्ये बुध फारसा कम्फर्टेबल नाही, शत्रूच्या घरी नाही पण खूप जास्त कम्फर्टेबल नाही. आता यांचं बुध जो आहे हा वृषभ रास ही निसर्ग कुंडलीप्रमाणे धनस्थानामधली रास आहे. आपण जे मेष लग्नस्थानातली बसली म्हणून तो बघितली म्हणून तो विचार करताना ॲग्रेसिव्हली करतो बघितलं, तसं वृषभेमधला जो बुध आहे
हा धनस्थानातल्या राशीतला बुध आहे. त्यामुळे बोलण्यावर याचा सगळा जास्त परिणाम दिसतो. अतिशय सावकाश आणि विचार करून बोलणारे असतात. आणि ही स्थिर रास आहे, त्याच्यामुळे त्यांचे विचारात बदल नो. यांना स्वतःच्या कामामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतःच्याच मताने करायची असते आणि त्यामुळे अतिशय स्थिर बुद्धीने हे वागतात. यांना धीर असतो. हा वृषभ रास मंगळाची नाही आहे, शुक्राची आहे. मेषेला घाई लागलेली आहे, अग्नितत्वाची रास आहे आणि वेगाची रास आहे, म्हणून वृषभेला घाई नाही आहे. एखादी गोष्ट व्यवस्थित शिकून घ्यायची, मग त्या ते विसरत नाहीत. परिस्थितीचं सगळं समजून घ्यायचं. आपल्याला जे काम करायचं आहे त्याचं पूर्ण काय कसं काम आहे काय आहे हे समजून घ्यायचं आणि मग सुरू करायचं. मग ते पूर्ण व्यवस्थित होतंच. ही यांचा काम करण्याची पद्धत आहे. मेष राशीच्या अगदी विरुद्ध. एकदा यांचा निर्णय झाला की झाला. परत ही पृथ्वी तत्वाची म्हणजे शेतकऱ्याची रास आहे असं मी जे म्हणाले, कारण ही सृजन करणारी रास आहे. वस्तू निर्माण करायला यांना आवडतात. आणि शुक्र याचा स्वामी आहे, जो कलांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे कलावंत माणसं असतात वृषभ राशीची. पुढचा जो आहे तो मिथुनेतला बुध. मिथुन राशी बुधाची स्वतःची रास आहे. मिथुन राशी कामत्रिकोणातली रास आहे. मिथुन राशी वायुतत्वाची रास आहे. आणि मिथुन रास ही वायुतत्वाची असल्यामुळे आणि तृतीयात म्हणजे शेजार पाजारी आणि इतर नातेवाईकाची असल्यामुळे यांचा मिसळून राहण्याचा दृष्टिकोन असतो. अतिशय अलर्ट आणि उत्सुकता. लहान मूल आहे ना बुध हा, इथे स्वतःच्या घरी आलाय तो. त्याच्यामुळे यांच्या इतके क्युरियस लोकच नाहीत. यांना मरेपर्यंत सतत नवीन गोष्टींमध्ये क्युरिओसिटी असते. मग त्यांना प्रश्न पडतात. इथे प्रवास करणारी, वाचणारी, फिरून ज्ञान मिळवणारी अशी ही रास आहे. परत या लोकांना एकच एक गोष्टीत फोकस करायला आवडत नाही. ही मेषेचा नाही आहे ना, हे बुध हा मिथुनेचा आहे. त्याच्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या. हा पण विषय, तो पण विषय, तो पण विषय, तो पण विषय, तो पण विषय. गणित पण हवं, काव्य पण हवं, लिखाण पण हवं, नाटक पण हवं, पाकक्रिया पण हवी. अरे सगळं कसं एकदम येईल. त्याच्यामुळे थोडा गोंधळ घालतात ही लोक. पण हे लोकांना असं वाटतं यांना या सगळ्या विषयामध्ये एकदम गती आहे, कारण सगळेच विषय त्यांना आवडतात आणि कशातही खूप मास्टरी मिळेपर्यंत कुठे टिकायचं आहे. थोडंसं कळलं, मजा घेतली, पुढे चालले. औत्सुक्य संपलं की त्या विषयातला इंटरेस्ट संपतो. दुसऱ्याला लवकर जमले नाही तर ते त्याच्यावर पण रागवतात. मिथुन राशीचा जो बुध आहे की नाही हा प्रचंड बुद्धिमान तर आहेच. हा लोकाभिमुख आहे, कारण कामत्रिकोणात आहे. पण एकाग्रतेने आणि शिस्तबद्ध रीतीने वागण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीची थोडी थोडी चव बघणं हे त्यांना जास्त आवडतं. तुमची आवड ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःची प्रगती करा, हे यांना शिकवावं लागतं. अर्थात ही इथे लिखाणाची रास आहे, कारण हातावर पडणारी रास आहे. त्यामुळे पत्रकारिता उत्तम जमते. शिकवायला आवडतं, लिहायला आवडतं आणि यांना सारखा प्रवास करायला आवडतो. छोटे छोटे प्रवास, सकाळी जायचं संध्याकाळी परत. याच्यात एकतर नवीन नवीन माणसं भेटतात, नवीन प्रदेश बघायला मिळतो. तोच 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 तोचपणा त्यांना अजिबात आवडत नाही. या राशीतमध्ये बुध असलेल्या माणसांना ते ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात त्या सगळ्यांनी मिळून जर एक सोसायटी स्थापन केली तर हे लोक तिथे घर नाही घेत. चांगलं असेल ना खरं तिथे, तर शेजार पाजारी आपले ओळखीचे तेच तर त्यांना नको आहे. दिवसभर मी ज्या माणसांबरोबर काम करतो तीच कशाला माझ्या आजूबाजूला. त्यांना सारखी व्हरायटी हवी असते, कारण अतिशय हरहुन्नरी आणि व्हर्सटॅलिटी हा या राशीचा गुण आहे. आणि त्यात बुधाचा तसाच आहे, कारण या राशीचा तो स्वामी आहे. अर्थात बुध हा बुद्धिमत्तेचा कारक ग्रह आहे आणि त्याच्यामुळे हा छोटा असला तरी याची ग्रास्पिंग पॉवर अतिशय चांगली आहे. त्यामुळे तो हुशार आहे हे लोकांना लगेच कळतं. त्याच्याशी एक तुम्ही मिथुन राशीमध्ये बुध असलेल्या माणसाशी समजा सार्वजनिक ठिकाणी भेटलात, तो तुमच्या ओळखीचा पण नाही आहे. तुम्ही कुठेतरी नाटकाला गेला आहेत आणि बटाटे वडे खायला तुम्ही बाहेर आलात
आणि तुमच्याबरोबर तसाच व्यक्ती पण व्हायरल आहे. तुम्ही वृषभ राशीच आहेत, तुम्हाला दुसऱ्यांशी पटकन बोलायला येत नाही, ओळखीच्या माणसांची फक्त तुम्ही बोलता. पण हा मिथुनेचा बुध तुमच्या शेजारी उभा राहतो. वडा गरम छान आहे नाही, इथून सुरुवात करतो. कारण त्याला खायला आवडतं आणि त्याला एन्जॉय करायला आवडतं. तो सगळी पंचेंद्रियांनी तो एन्जॉय करतो. वडा हातात धरून म्हणतो वडापाव छान लागतो. तुम्हाला वडापाव आवडतो का? वडा आवडतो. तुमच्याशी ओळख असो किंवा नसो, हा बोलायला सुरुवात आहे याची. मग याच्यानंतर तो येतो नाटकावर. अर्धा वडापाव संपलाय, आता आज जाऊया का असं तुम्ही म्हणालात की तो म्हणतो हो जाऊया, नाही बघा चहा घेऊया आपण. तुम्ही घेणार बिन साखरेचा काही साखरेचा? अरे ओळख पण नाही आहे तुझी, पण यांना काय फरक नाही पडत, यांना मज्जा करायची आहे. आयुष्य अतिशय समरसतेने जगणारा हा बुध आहे. मग तो तुमच्याबरोबर चहा शेअर करतो, दुसरा माणूस पण शेअर करतो, तुम्ही पण चहा पिता. तो पटकन तुमच्या हातातलं कप घेतो आणि तिथे डस्टबिनमध्ये टाकतो. त्याला कमीपणा नाही वाटत. त्याला माणसं हवी असतात. वृषभ राशीला सिलेक्टेड माणसं लागतात, पण हा त्याला बोलकं करतोच. माणसांच्या भावनेशी याचं जवळचं नातं असतं. हा निरीक्षण करत राहतो आणि हा बोलत राहतो. बरोबर आहे की नाही? पुढचा बुध बघूया कर्क राशीमधला. कर्क रास आहे ही चंद्राची रास आहे. ही चतुर्थ स्थानामधली रास आहे. ही चंद्राची रास ही बुधाची शत्रूची रास आहे. पण चंद्र हा भावनेचा कारक आहे. त्यामुळे इथे कर्केतला जो बुध आहे ना, हा कम्युनिकेशनपेक्षा सुद्धा भूतकाळात रमतो. माझ्या लहानपणी मी इथे असं, म्हणजे हा मोठ्या वयामध्ये त्या नाट्यगृहात गेला असेल ना, माझ्या लहानपणी मी माझ्या वडिलांचं बोट धरून इथे हेमगौरी आणि 7 बुटके बघायला आलो होतो, हे त्याला आठवत असतं. आता त्याचं वय असं झालंय की ती हेमगौरीचं काम करणारी मुलगी याच्या बरोबरीची आहे, पण तरी त्याला ते आठवत असतं. आणि ह्या आठवणीत तो रमतो का? कारण त्यातून त्याला सुरक्षितता वाटते की तेव्हाचं माझं जग असं सुरक्षित होतं आणि आताचंही तसंच असलं पाहिजे. मानसिक गोष्टींचं तर्कशुद्ध निरीक्षण तो करत राहतो. माणसांच्या भावनेशी त्याचं खूप जवळचं नातं असतं. आणि त्याच्यामुळे असंच आपण हाच प्रसंग घेतला. नाटक बघत असताना मध्ये इंटरव्हलच्या आधी जेव्हा दिवे लागतात तेव्हा अचानक त्याला शोध लागतो, अरे शेजारच्या सीटवर बसलेली बाई आपल्या वर्गात होती लहान असताना, ही आपली बालमैत्रीण आहे. आणि तो तिला त्या नावाने हाक मारतो आणि ती पण त्याच्याकडे बघते, अरे तू इथे बसलायस, कळलं नाही नाही कसं आहेस, काय करतोस वगैरे. ती मिथुन असते. ती मिथुन बुध असल्यामुळे ती तुझ्याशी गप्पा मारतीये. 5 मिनिटांनी तू म्हणतोस आता बस, तू लगेच आपल्या कोशात जातोस. कोणी बघितलं तर अरे काय बिघडतं, मैत्रीणच आहे ना तुझी. पण इतकं जवळचं नातं अनोळखी माणसांशी पटकन जोडणं बुधाला जमतं, मिथुनेच्या कर्केच्या बुधाला नाही जमत. मानसशास्त्र, शिक्षण, कला, कविता, संगीत हे सगळं मनाला भावणारे विषय यांना आवडतात. आणि ज्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकावा अशी माणसं किंवा कुटुंबातली माणसं समोर आली किंवा अनोळखी आहेत असं वाटणारी पण जुन्या ओळखीची माणसं, जे आत्ता झालं, अशी माणसं समोर आली की यांच्या वाणीला जाग येते. कारण हे लगेच कनेक्ट होतात मनाने. बघा आपली भावंड, चुलत आत्ते, मामे भावंड, बायकांची लग्न झाली की बायका आपलं घर सोडून, आईचं घर सोडून दुसरीकडे जातात. कधी कधी दुसऱ्या शहरात आपण जातो. आणि मग आताच्या ट्रेंडप्रमाणे आपण परत युनिटी होते आपली. अमुक साली चौथीमध्ये अमक्या शाळेत असलेल्या माणसांनी एकत्र या, असं आपण कुठेतरी 4-2 लोकांच्या ग्रुपमध्ये आव्हान करतो. मग माझे मित्र, तुझे मित्र, माझ्या मैत्रिणी, तुझ्या मैत्रिणी, त्यांच्या बहिणी, त्यांच्या, असं करत करत आपली सगळी युनियन तयार होते. आणि मग आपण ठरवतो की आपण गेट टुगेदर करायचं, कुठेतरी आपण ट्रिपला जायचं. अशा ठिकाणी ट्रिपला गेल्यानंतर तुमचं मन झटकन यांच्याशी जुनं नातं कनेक्ट करतं. आणि फक्त कर्केतला बुध असा असतो जो पुढच्या वर्षी सुद्धा जे बर्थडेट्स लिहून घेतलेले असतात ना, त्यांना आठवणीने भेट कार्ड पाठवतो वाढदिवसाला. प्रत्येकाच्या लक्षात नसतं असं नाही, पण प्रत्येकाला हे करणं हे कर्क राशीचं काम आहे. कारण ते आईची रास आहे, ती माणसांना विसरत नाही. बुध हा लिखाण करतो, म्हणून कधी फोन करून, कधी भेट कार्ड पाठवून दुसऱ्याच्या वाढदिवसाची जाणीव त्यांना आहे हे ते सांगतात. जगाच्या काळजीनेही त्रस्त होतात. मानसिक एकाग्रता आणि ताबा शिकावा लागतो. कारण कर्क राशीतला बुध हा मित्र राशीतला बुध नाही. सिंह राशीतला बुध बघूया.
बुध हा नाटकीयतेचा कारक आहे. का? कारण तो मीडियाचा कारक आहे तृतीयामध्ये. सिंह राशी पंचमातली रास आहे. पंचमस्थान हे नाटकीयतेचं स्थान आहे, एंटरटेनमेंटचं स्थान आहे. त्यामुळे नाटकीय आणि इम्प्रेसिव्ह पद्धतीने स्वतःचं पक्कं मत आणि प्रेम व्यक्त करणारा हा बुध आहे. सिंह राशी स्थिर स्वभावाची रास आहे. त्यामुळे यांना बुध हा प्रेमाचा कारक झाला सिंहेमध्ये, कारण तो पंचमात आला, प्रणयाचा कारक झाला, त्याला प्रणयाचं काम करायचं आहे सिंहेमध्ये आल्यावर. आणि जर पंचमातच आला, ही पंचमस्थानातली रास आहे, त्याच्यामुळे एंटरटेनमेंट तर आहेच. आणि रवी हा प्रकाश आहे ओरिजिनल, त्याला भाट लागतात, रेकॉग्निशन शिवाय तो ऐकत नाही. आणि रेकॉग्निशनमध्ये त्यांचं जे काही बोलणं किंवा त्यांनी केलेली जी कृती आहे याला तुम्ही चांगलं म्हणावं लागतं. हे स्वतः अतिशय क्रिएटिव्ह असतात आणि यांना कुठलाही निर्णय त्यांनी घ्यायचा आहे हा अधिकार हवा असतो. सिंह राशीतला बुध हा धाकट्या मुलाचा असला ना तरी तो सगळ्यांच्या वर आपला निर्णय करत असतो. स्वतःच्या क्षमतेने लोकांनी आपले कौतुक करावे असे यांना वाटते. यांच्या मनाला कौतुकाची भूक असते. लीडर्स, राजकारणी व्यक्ती, डायरेक्टर असे हे लोक असतात, कारण बुध हा मीडियाचा कारक आहे. सिंह रास ही एंटरटेनमेंटची रास आहे, नाटक सिनेमाचीच रास आहे. मला एक अशी व्यक्ती आठवते, माझ्या मैत्रिणीचा तो दीर आहे, तो धाकटा दीर आहे तिचा. त्यांच्या घरामध्ये सगळेच वकील, म्हणजे माझी मैत्रीण लग्नानंतर LLB झाली, दीर पण वकील आहे, नवरा पण वकील, सासरे पण वकील होते. पण हिचा दीर हिच्या नंतर वकील झाला आणि ही हायकोर्टात प्रॅक्टिस करायला जायची, तर त्यांनी तिला, त्याचा सिंहेत बुध आहे, तर त्यांनी तिला बंदी केली. तो म्हणला इथे नागपूरमध्ये तू नाही जायचं, ते चांगलं दिसत नाही, आणि मी आहे ना घरातला वकील आणि घरातल्या सगळ्या गोष्टींचा ताबा घेतो तो. त्याचं म्हणणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. सिंहेतला बुध असंच करतो. ती जेव्हा बघेल यूट्यूब तेव्हा तिला कळेल, हां बरोबर म्हणालीस, हां तू, असंच करतात माझे भाऊजी. बरोबर आहे ना? पुढे जाऊया, कन्येतला बुध बघूया. तुम्हाला मी ही उदाहरणं का सांगते की तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना रिलेट करता लगेच, कारण जगामध्ये सगळी माणसं सारखीच असतात. एका राशीची 1/12 माणसं असतात. एका राशीचा बुध जगातल्या 1/12 माणसांचा आहे, मग तो वेगळा कसा वागेल? त्याच्यामुळे मी शिकवत असताना काही काही वेळेला इतक्या इगर होतात बायका, अगदी बरोबर असंच आहे. याचं कारण हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र अतिशय प्रॅक्टिकली काम करतं. कन्येतला बुध जो आहे, कन्या रास ही बुधाची स्वतःची रास, मूलत्रिकोण रास आणि उच्चीची रास. अप्रतिम परिणाम देते बुधाचे आणि हे निसर्ग कुंडलीमध्ये 6ठ स्थान आहे. त्याच्यामुळे इथे 6ठ स्थान हे आपलं प्रॅक्टिकल लाईफ आहे ना, डे टू डे लाईफ आहे. हे अतिशय परफेक्शनिस्ट असतात. इथे बुद्धिमत्तेची कसोटी आहे. अतिशय स्पष्ट, तर्कशुद्ध ज्ञान, कुशलता आणि डिटेल मांडणी विषयाची. अतिशय डिटेल ओरिएंटेड आहेत. गोष्टी सोडून दिलेल्या नसतात आदल्यामधल्या. ह्या कन्येचा जो बुध आहे तो जो उत्तरा नक्षत्रामध्ये असेल ना, कारण उत्तराला सुरू होते कन्या रास. एखादं असं उदाहरण देणार आहे नक्षत्राचं तुम्हाला लक्षात येण्यासाठी. हे उत्तरा नक्षत्र रवीचं आहे. हा कन्येचा बुध 6ठामध्ये रवीच्या नक्षत्रात असेल ना, तर त्याचं जे काही काम आहे त्यातलं इतकंसं सुद्धा त्याला माहीत नाही असं नसतं. आणि हा रवी आहे, त्याच्यामुळे उच्चपदस्थ असतो उत्तरा नक्षत्राचा रवी. रवी बुधाबरोबर असेल तर बुध कन्येत अस्तंगत होणार नाही, बुधादित्य योग दाखवणार आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रचंड बुद्धिमान आणि दुसऱ्यावर कुरघोडी करणारा असतो, कारण तो राजा आहे रवी. म्हणून यांना प्रत्येक गोष्टीची डिटेल आणि प्रॅक्टिकल गोष्ट लागते. आयुष्यात प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या कौशल्यपूर्ण पण जरा वेगळ्या कल्पना यांना मोहवतात. कशा? पूर्वीच्या काळी मायक्रोवेव्ह नव्हते. एक 25-30 वर्षापूर्वी बघितलं तर मायक्रोवेव्ह नव्हते. आणि हे वकील लोक दुपारी जेवायला घरी यायचे. कोर्टातून घरी आले की यांना गरम गरम जेवायला वाढायचं बायकोनी. सारखं ते गॅस पेटवायचा, पुचूक 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 एवढं 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 गरम करायचं. मायक्रोवेव्ह सगळ्यात पहिले यांच्याकडे आले. चला आल्याबरोबर ताटात वाढ, गरम कर की संपलं, चल बस माझ्याबरोबर जेवायला. कारण बुध हा कामवासनेचा जनक आहे. त्यामुळे बायकोला कमी नाही लेखत कन्येतला बुध. बुध हा उत्तम
कामवासना दाखवणारा ग्रह आहे, म्हणून हा इथे कन्येतला बुध बायकोला आपल्याबरोबर जेवण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ताट गरम करून देतो. ही जी वेगळी कल्पना आहे, हे जे पुढच्या काळामध्ये जाणं आहे, हा द्रष्टेपणा बुधाला असतो. कारण बुध हा बुद्धिमत्ता आहे आणि टाइम्स हॅव चेंज्ड. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि बुध हा तर अगदी छोटासा आहे. कन्येमध्ये तो रिजिडिटी नाही दाखवत, तो पक्क्या कल्पनांचा आहे. पण कन्यारास स्थिर रास आहे का? कन्यारास द्विस्वभाव रास आहे, त्यामुळे तो बदल करतो. एवढा फरक आहे कन्येच्या बुधामध्ये. पूर्ण टेक्निकल स्किल यांना असतं जेव्हा हे चित्रामध्ये म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात असतात. अतिशय उच्च स्टँडर्ड असल्यामुळे यांना येणारं जे काही काम असतं ना, ते दुसऱ्यांनी केलं की यांना कधीच पसंत पडत नाही. यांच्या स्टँडर्डनी ते कसं होणार? प्रत्येक माणूस वेगळा आहे हो, पण यांना वाटतं माझ्या स्टँडर्डचं नाही झालं म्हणजे चुकलं, त्यामुळे लगेच टीका. कारण ऑडिट हा याच्या अखत्यारीतला विषय आहे. अतिशय धोरणी, शिस्तीचे, सहज चेंज स्वीकारणारे. आणि असं जरी असलं ना तरी यांच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट अशी आहे, तुम्हाला सगळ्यांना हसू येईल, पण ही षष्ठस्थानातली अशी आहे की नाही, पचनसंस्थेवर पडणारी आहे. आणि अनारोग्याचं जे प्रॅक्टिकली पोट दुखलं, डोकं दुखलं, पाय दुखले, तापाला असलं जे रोजचं असतं हे दाखवणारी ही राशी आहे. त्याच्यामुळे हे लोक ना, यांना कुठलीही गोष्ट बाहेर खाणं माहिती नसलेल्या ठिकाणी त्यांना अजिबात आवडत नाही. आणि त्याच्यामुळे यांना प्रत्येक गोष्ट अशी उत्तम समाधान करणारी घरात घडली आहे. वृषभ, कन्या, मकर संपूर्ण समाधान अशक्य असतं. कुरकुर 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 चालू असते यांची. कुठलीही गोष्ट पटकन पूर्ण मनाला येत नाही. करतात पण पाठीमागे हे असं असतं तर जास्ती चांगलं झालं असतं नाही का, हे त्यांचं संपत नाही. प्रवासाला गेल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीची सीट जरी मिळाली असेल तरी असं हात लावून बघतात सीटला, परत एकदा उठतात, इकडे हात लावून बघतात, वर बघतात, खाली बघतात, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन येतात, तपासण्या करतात. याच्यापेक्षा चांगल्या सीट करायला काय झालं गव्हर्नमेंटला? अरे आता आहे ना, तुला गादीवालीच सीट आहे ना, लाकडाच्या सीटवर नाही ना बसलायस, पण तरी ते मनास येत नाही त्यांच्या, म्हणून कुरकुर करतात. बरोबर आहे की नाही? तुमच्या घरात कुरकुर करणारे जे कोण माणसं आहेत त्यांचा बुध तपासा किंवा रास बघा. तुळेतला बुध प्रत्येक रास मौज मजा करते बरं का, कारण बुध तर करतोच, कारण बुध विनोदाचा बादशाह आहे. तुळेमधला बुध हा तुळ रास ही सप्तमातली 2 गोलार्ध जोडणारी रास आहे. त्यामुळे बॅलन्स करणारी रास आहे. तराजू त्याचं चिन्ह आहे, बॅलन्सिंग आहे सगळ्या गोष्टीचं. मग सर्व बाजूनी विचार करून थोडी पुनर्तपासणी करण्याची त्यांची वृत्तीच असते. सगळ्या वयाच्या लोकांबरोबर हे काम करू शकतात, कारण सर्व समाज हा माझे मित्रच आहेत. सगळ्यांकडे एकाच दृष्टीने बघतात. माणसाच्या चांगुलपणावर यांचा प्रचंड विश्वास आहे. उत्तम सल्लागार असतात. सगळ्या सिच्युएशन्समध्ये अतिशय शांतताप्रिय लोक आहेत आणि कलात्मक आणि वेल बॅलन्स्ड असे हे लोक आहेत. तुळेतला बुध हा फारसा कम्फर्टेबल नाही. वृश्चिकेमधला बुध बघूया. वृश्चिक रास ही अष्टम स्थानामधली रास आहे. अष्टम स्थान आणि मंगळाची रास आहे. ही बुधाच्या शत्रूची रास आहे. पण बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे. निसर्ग कुंडलीत ही अष्टमात आल्यामुळे प्रचंड खोल ज्ञानाकडे म्हणजे खोल ज्ञानाची त्यांना प्रचंड हाव असते. कधी ते ज्ञान शिकू असं त्यांना वाटतं. बुध हा ॲस्ट्रॉलॉजीचा कारक ग्रह आहे. का? कारण बुध हा लॉजिकचा कारक आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी इज अ लॉजिकल सायन्स. त्यामुळे बुधाला उत्तम ॲस्ट्रॉलॉजी येते. बघा तुमच्या कुंडलीमध्ये बुध कुठे आहे? धनस्थानात असेल, लग्नात असेल, चतुर्थात असेल, पंचमात असेल, अष्टमात असेल, भाग्यात असेल, तर तुम्हाला उत्तम ॲस्ट्रॉलॉजी येते बरं का. मानसिक एकाग्रता आणि कामात पूर्णपणे गढून जाणारे असतात. पण यांचं अंतर्मन जे आहे ना, हे अष्टम स्थान जे आहे हे मृत्यू आणि रिबर्थचं आहे. आणि बुध हा कन्येचा स्वामी असल्यामुळे अखंड संशय आहे त्याला, म्हणून तो कुरकुर करतो ना कन्येचा बुध. त्याच्यामुळे हे काम करत असतात, पण अंतर्मनात कायम मृत्यूचा विषय आणि सेक्सचा विषय असतो. बुध हा सेक्सचा कारक आहे, कामवासनेचा जनक आहे.
त्याच्यामुळे कायम सेक्सचा विचार असतो एक, नाही तर दुसरा मृत्यूचा असतो, कारण ती भीतीदायक गोष्ट आहे अष्टमस्थानातली. पुस्तकं वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून शिक्षण घेण्यावर यांचा जास्त भर असतो, कारण हे स्थान हातावर पडतं. हातांनी भरून काढण्याची कामं हे करू शकतात. आणि यांचं जे बोलणं आहे ना, हे मनातलं सगळं, अष्टमस्थान असल्यामुळे गूढ जे काही मनात आहे ते, हे खूप तीव्रतेने आणि कडकपणे ते बोलतात, कारण ही मंगळाची रास आहे. मंगळ हा कडक बोलणारा ग्रह आहे, बुधाचा शत्रू आहे. दुसऱ्या कोणालाही कळण्याआधी हे गूढ ज्ञान मला का कळलं नाही, ते आधी मला कळायला हवं होतं, अशी एक लिडरशिपची भावना असते. कारण वृश्चिक रास मंगळाची आहे, मंगळ हा लीडर आहे. काहीही दुरुस्त करणं हा यांना आवडणारी गोष्ट आहे, कारण मंगळ हा मशीनचा कारक आहे. त्याच्यामुळे मशीनच्या दुरुस्ती बुद्धिमत्तेच्या जोरावर हे उत्तम प्रकारे करू शकतात. आणि विचित्र गोष्टी त्यांना रस असतो, कारण अष्टमस्थान हे गूढ गोष्टींचं आहे, हे काही नॉर्मल गोष्टींचं स्थानच नाही आहे. आणि बुध हा बुद्धिमत्ता आहे, त्यामुळे वेगळ्याच गोष्टींमध्ये यांची बुद्धी चालते. धनुराशीतला जो बुध आहे हा मिथुन राशीची समोरची ही रास आहे. मिथुन राशीच्या बुधाची शत्रूची रास आहे. पण इथे बुधाला धनुराशीत आल्यावर धनुराशीसारखं वागायला लागतं. त्यामुळे दूरदृष्टी, मोठ्या कल्पना, पुढचं ध्येय ठरवलेले प्लॅन्स, हे सगळं मनात असतं. काय झालंय पेक्षा काय होऊ शकते आणि काय जवळ आहे हे त्यांना कळतं. राजकारण, तत्वज्ञान, शिक्षण यात खूप रस आहे, कारण गुरु हा मंत्री आहे आणि बुध हा युवराज आहे. त्याच्यामुळे राजकारणात दोघांनाही रस असतो. पण यांना मानसिक स्वातंत्र्य हवं, कारण धनुराशी स्वातंत्र्याशिवाय काहीही करत नाही, दुसऱ्याच्या हाताखाली ती जात नाही. नवीन कामं, जुगार, स्पेक्युलेशन ही कामं त्यांना आवडतात. हे अतिशय इंट्युइटिव्ह लोक आहेत. त्यामुळे धनुराशीतला बुध हा स्वतःच्या मनाशी संवाद करू शकतो. सगळ्यांना हे जमत नाही. डोक्यात आला विचार की बोलून टाकतात. गोष्टी नीट पाहिल्याशिवाय बोलायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, धनुराशी प्रचंड एन्थुझियास्टिक आणि शारीरिक खूप शक्ती असणारी रास आहे, कारण ती घोड्याची शक्ती आहे ना धनुराशीकडे. म्हणून इथे हे एकावेळी खूप कामं करतात आणि त्या कामामध्ये प्रवास करणं आणि ज्ञानार्जन करणं हा मुख्य हेतू असतो. धनुराशी तत्वज्ञानाची रास आहे. बुध हा तत्वज्ञानाच्या लिखाणाचा कारक आहे, त्यामुळे तत्वज्ञानामध्ये यांना खूप रस असतो. मकरेचा बुध, मकर राशी अर्थत्रिकोणातली रास आहे, ती पृथ्वी तत्वाची रास आहे. आणि ही अर्थत्रिकोण, पृथ्वी तत्व आणि दशम म्हणजे बुधाचं कारकस्थान. तर यांना ना मकर राशीसारखंच यांचं म्हणणं असं आहे की हा बुध बुद्धिमान आहे ना, ते यांना उगाच एक्झॅगरेटेड आणि काहीच्या काही गोष्टी असं त्यांना आवडत नाही. कुणीही बोललेलं उगाच वाढवून सांगा हे नाही आवडत. हे गंभीर आहेत, शिस्तबद्ध आहेत, प्रॅक्टिकल आहेत आणि खरे आहेत. ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीमागे सत्य आहे ना आहे ते पडताळून बघतात. स्वतःच्या इंटरेस्टची गोष्ट मन लावून खूप वेळ काम करणं मकर राशीचा, चिकाटी मकर राशीचा मोठा गुण आहे. स्मरणशक्ती उत्तम असे, कारण बुध स्मरणशक्तीचा कारक आहे. बोलणं इतरांना गंभीर आणि कंटाळवाणं वाटतं, कारण शनी हा शनाईश नाही, सावकाश काम करतो. तसं हा बुध शनीच्या राशीमध्ये बोलतो पण सावकाश. मेष राशीत बुध फास्ट बोलतो. वृषभेमध्ये बुध अलंकारिक बोलतो. मिथुनेमध्ये बुध मज्जा करायला बोलतो, विनोदी बोलतो. कर्क राशीमध्ये बुध प्रेमळ बोलतो. सिंह राशीमधला बुध एंटरटेनमेंट करणारा आणि काहीतरी निर्माण करण्याच्या भाषेत बोलतो. कन्या राशीमध्ये बुध काळजीवाहू बोलतो. तुळ राशीमध्ये बुध कामवासनेसारखा, लोकांना प्रेम दाखवण्यासारखा बोलतो. वृश्चिक राशीतला बुध गूढ ज्ञानासाठी बोलतो. आणि धनुराशीमधला बुध हा नेहमी प्रत्येक गोष्टीचं सत्य पडताळून बघणारा आणि गंभीरपणे सत्य पडताळून पाहणारा असतो. आणि मकरेतला जो बुध आहे हा धनुराशीतल्या बुधाच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनापेक्षा मकरेतल्या बुधाला हे खरेपणा काय आहे आणि त्याचा ज्ञानाला काय उपयोग आहे हे बघायचं असतं. सुरक्षितता हा मंत्र असतो, उगाच काहीच्या काही त्याला आवडत नाही. आणि म्हणून यांचं बोलणं जरा गंभीर असतं. आणि शनी हा सावकाश जाणारा ग्रह आहे, त्याच्यामुळे थोडं कंटाळवाणं असू शकतं. यांच्या मनात खूप गोष्टी असतात. उत्तम व्यवसाय हे करतात, कारण मकर रास दशमस्थानातली आहे. दशमस्थानातला बुध हा व्यवहाराचा आणि सरकार म्हणजे कामांचा किंवा बिझनेसचा कारकच आहे, ते त्याचं कारक स्थान आहे.
गंभीर असतात आणि फावला वेळ वाचनात घालवतात. उगाचच गप्पा मारणं हा मकर राशीचा स्वभावच नाहीये. मग तो बुध जरी असला तरी मकर रास फालतू वेळ गप्पांमध्ये घालवणारी रासच नाहीये. ती कायम कामामध्ये असणारी रास आहे, कारण ती वर्कोहोलिक रास आहे. मग तिच्याबरोबर भले बुध असो, गुरु असो, नाही तर शुक्र असो, ते त्यांचा स्वभाव सोडणार आहेत का? नाही. मकर राशीचा स्वभाव काय आहे? काम 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 आणि काम, सराव 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 आणि सराव, चिकाटी 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 आणि चिकाटी. त्याच्यामुळे फालतू वेळ घालवायला त्यांना अजिबात आवडत नाही, कुठलाही ग्रह मकरेमध्ये असो. कुंभेतला जो बुध आहे, कुंभ राशीचं आणि बुधाचं वेगळंच नातं आहे. कुंभ रास किंवा कुंभ लग्नाला बुध हा योगकारक ग्रह आहे, कारण कुंभ रास ही आयुष्यभर शिकणारी रास आहे. ती राहूची, शनीची, हर्षलाची मूल त्रिकोण रास आहे. आणि राहू हा इथे प्रचंड संशोधनाचा कारक आहे. त्यामुळे या कुंभ राशीचं मुळातच नाही, ऑफबीट असतात लोक. यांचे विचार वेगळे, नेहमीसारखे नसतात, वेगवान असतात, शास्त्रीय ज्ञानाने जगाच्या पुढे असतात. नवीन शोध, नव्या कल्पना, रूढीबाह्य गोष्टी, प्रगती, हे सगळे ऐरणीवरचे विषय असतात यांना. हे कधीतरी त्याचा विचार करतात नाही, हे कायमच शास्त्रीय दृष्टिकोनातून सगळ्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल अशा कृतींचा विचार करतात. कारण विचार हा बुधाचं क्षेत्र आहे. नवीन गोष्टींना घाबरणारे लोक यांना आवडत नाहीत. आता तुम्ही समजा एखादे, मला स्वदेश पिक्चर आठवतो, त्याच्यामध्ये जेव्हा शाहरुख खान शेवटच्या दृश्यामध्ये तो पाण्याच्या ऊर्जेवर दिवा लावायचा असतो त्याला, आणि तो पहिल्यांदा ते सगळं मेकॅनिझम त्याचं पूर्ण होतो आणि दिवा लागतच नाही. का नाही लागला? तर आता ते हिंदी सिनेमाप्रमाणे कोणीतरी तिथे यायलाच पाहिजे ना, म्हणून तो आलेला असतो, एक रायव्हलरी दाखवणारा कोणीतरी, त्याचा शत्रू वगैरे, हे थोडंसं चालतंच. पण सगळ्यात शेवट जेव्हा दिवा लागलेला दिसतो तेव्हा ह्या संशोधनाला घाबरणारी जी जुनी पिढी असते त्या गावामध्ये, ती सगळ्यात पहिली येते पुढे. अरे खरंच आले की लाईट. या लोकांना असे घाबरणारे लोक आवडत नाहीत. मकरेच्या बुधाला करा ना काहीतरी, आमच्याबरोबर या, आम्ही नेतोय तुम्हाला. कारण हे चिकाटीने काम करतायत, तर लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवावा असं यांना वाटतं. यांना चांगली इंट्युशन असते कुंभ राशीतल्या बुधाला, कारण ही मुळात मोक्ष त्रिकोणाच्या आधीची रास आहे. त्यामुळे ही इंट्युइटिव्ह रास आहे. ही राहूची मूल त्रिकोण असल्यामुळे नवीन संशोधन हे कायम जगाच्या कल्याणा करणारी रास आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपलं म्हणणं मांडतात आणि यांना हे कधीतरी एक्सेंट्रिक असतात. आता एक्सेंट्रिसिटी म्हणजे झोकून दिलेलं नसेल माणसाने तर तो काही करू शकेल का? असं वरवरचं काम करून कधी शोध लागलेत का? तुम्हाला न्यूटनचा एक जोक माहीत असेल. न्यूटन त्याच्या कामात घडलेला होता आणि त्याच्याकडे एक मांजरी होती. त्या मांजरीला झालं पिल्लू. तर त्या मांजरीला घरात येण्यासाठी त्याचं घर सारखं कधी बंद असायचं, कधी उघडं, काही त्याला काही नक्की नसायचं. त्या मांजरीला ती रात्रीच्या वेळेला बाहेर कुठे गाव फिरून आली की तिला घरात यायचं असेल, खर 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 दारावर वाजवायची. हा संशोधनात घडलेला असायचा. त्यांनी काय केलं, एकदा तिला येण्यासाठी एक भोक तयार केलं. त्या भोकातनं यायची तिला प्रॅक्टिस झाली. नंतर तिला पिल्लू झालं. आता हा संशोधनात घडलेला माणूस, सामान्य विचार यांना कळत नाही, तो हे ऑफबीट आहेत. याने अजून एक छोटं भोक पाडलं. आता त्या मांजरीचं पिल्लू आईच्या पाठीमागे त्याच भोकातनं येणार नाही का? त्याला वेगळं भोक कशाला हवं? पण हे सर्वसामान्य ज्ञान शास्त्रज्ञ लोक जे असतात ना, ते इतक्या खालच्या पातळीवर नाहीच विचार करू शकत. त्यांचे विचार नेहमी उच्च पातळीवरचे असतात. मीनेमधला बुध बघूया. मीन रास ही गुरुची रास आहे. गुरु आणि बुध यांच्यामध्ये रायव्हलरी आहे. पण यांचे विचार आणि लोकांशी व्यवहार याच्यामध्ये कल्पकता, इंट्युशन, सहानुभूती, धूर्तपणा, सेन्सिटिव्हनेस हे सगळं असतं. बुध हा लिखाणाचा आणि सगळ्या शास्त्रांचा आणि सर्व एंटरटेनमेंटच्या गोष्टींचा कारक आहे. त्याच्यामुळे हा मीनेतला बुध अतिशय तरल कल्पनाशक्ती आहे. दुसऱ्याच्या मनातलं याला वाचता येतं. म्हणून हे उत्तम संगीतकार आणि उत्तम कवी असतात. बुध धनस्थानामध्ये असेल तर माणूस उत्तम कवी असतोच, कारण धनस्थान हे वाचेतून व्यक्त करण्याचं स्थान आहे आणि बुध हा कलांचा कारक आहे. पुस्तकं वाचताना त्यातला भाग असा वेगळा कसा करून ठेवायचा हे तुमचं शास्त्र असतं. थोड्या काळाने शांत जागी जाऊन विश्रांती घेण्याची गरज भासते, कारण यांना जगामधली जी प्रॅक्टिकॅलिटी आहे ना, ही प्रॅक्टिकॅलिटी सोसत नाही. मीन राशीमध्ये 15 अंशापर्यंत बुध नीचीचे परिणाम देतो. म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचा चौथा चरण, पुनर्वसू नव्हे, पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा चौथा चरण इथे 3 अंश 20 कला, आणि मग उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे 3 चरण जिथे 10 अंश संपतात. म्हणजे साधारणपणे तोपर्यंत
थोडा पुढेपर्यंत इथे बुध हा नीचीचा असतो. नीचीचा म्हणजे काय की तो जरा प्रॅक्टिकल राहतो. पुढे थोड्या काळाने हे शांत जागी जाऊन आले की मग नंतर पुढे जाऊन त्यांना नाट्य गाणं याच्यामध्ये चांगली गती येते. दुसऱ्या माणसाने बोलण्याआधी तुम्हाला त्याचे विचार समजतात, कारण ही इंट्युशनची राशी आहे. माणसाबद्दल फारसं जाणून न घेता तुम्ही त्याच्याबद्दल मत बनवू शकता. आणि हा गुरुच्या राशीतला बुध आहे, त्याच्यामुळे बुद्धिमान आहे आणि अतिशय प्रगल्भ ज्ञानी असून त्याचा शहाणपणा त्याच्याकडे आहे. आणि हा शहाणपणा हा स्वतःच्या स्वार्थासाठी मीन रास कधीच वापरत नाही. त्यामुळे दुसऱ्या माणसाच्या स्वभावाबद्दलचे आडाखे यांनी बांधलेले सहसा चुकत नाहीत. दिवा स्वप्न मात्र यांनी कमी पाहिली पाहिजेत, कारण ही कधी कधी ना अशी ट्रान्समध्ये जाणारी माणसं आहेत. तुमच्याकडे असतील अशी माणसं बघा. असा प्रत्येक राशीमधला बुध आपण पाहिला. आपण नंतर बघूया प्रत्येक स्थानामध्ये बुध काय करतो. नमस्कार, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा बुध तुम्हाला लगेच येईल. बाय बाय. Mm-hmm.